गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे खग्रास चंद्रग्रहण. चंद्रग्रहणाचा हा दिवस विशेष असणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा दिवशी पवित्र कथा ऐकणे खूपच शुभ मानले जाते. आपण जाणतो की चंद्रग्रहणाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, परंतु या काळात देवाची कथा वाचन किंवा श्रवण केल्याने मन शांत राहते आणि आध्यात्मिक लाभ देखील मिळतो असं म्हटलं जातं. चंद्रग्रहण हा चंद्रदेवासाठीही स्मरणाचा काळ आहे. आता या चंद्रग्रहणाच्या रात्री आपण चंद्रग्रहणाची कथा ही जाणून घेणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तर ही कथा सुरू होते राहू आणि केतू यांपासून. अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करण्याचे ठरले. देव आणि दैत्य क्षीरसागराचे मंथन करत होते. कौस्तुभमणी, पारिजात, ऐरावत, नंदिनी, वारुणी, अप्सरा, लक्ष्मी, चंद्र इत्यादी अनेक रत्ने समुद्रातून एका पाठोपाठ एक बाहेर अमृत मिळवण्याच्या इच्छेने कश्यप पुत्रांनी म्हणजेच देवांनी आणि दैत्यांनी समुद्र मंथन सुरू केले होते. मंथनाच्या शेवटी समुद्रातून एक अलौकिक पुरुष प्रकट झाला. त्या तेजस्वी तरुणाचा वर्ण सावळा होता. त्याच्या कानात चमचमणारी रत्नकुंडले होती. बाहू लांब आणि पुष्ट होते. छाती रुंद होती. त्यावर पुष्पहार रुळत होता. अंगावर अनेक अलंकार होते. कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटामुळे तो फारच सुंदर दिसत होता. हा साक्षात विष्णूचा अंश अवतार आणि आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी होता. त्याच्या हातामध्ये अमृताने भरलेला कलश शोभून दिसत होता. दैत्यांची दृष्टी कलशावर पडताच त्यांनी चपळाईने तो हिसकावून घेतला. दैत्यांच्या हातात अमृत कलश गेलेला पाहून देव निराश झाले. त्यांनी विष्णूचा धावा केला. भक्तांची हाक ऐकून भक्तवत्सल प्रभू लगेच मदतीला धावून आले. इकडे अमृताच्या लोभापायी दैत्य आपापसात भांडू लागले. त्यांनी प्रत्येकाला अगोदर अमृत प्यायचे होते. प्रत्येकजण म्हणू लागले, मी आधी अमृत पिणार, मला अधिक अमृत हवे, तू नाही, मी असा गोंधळ चालू असताना आता हा अमृत कलश मिळवायचा कसा, यासाठी श्री विष्णूंनी एक युक्ती केली. भगवंताने एक अद्भुत आणि अवर्णनीय स्त्रीचे रूप धारण केले. तिचा वर्ण नीलकमलाप्रमाणे श्यामल होता. मुखकमल प्रसन्न होते. दोन्ही कानात सुंदर कुंडले होते. लांब सडक केसांमध्ये मोगऱ्याची वेणी होते. गळ्यात सुवर्णांचे हार होते. भुजामध्ये बाजूबंद शोभत होते. तिचे रूप इतके लोभनीय होते की तिला पाहून कोणीही मोहित होईल. त्या लावण्यवतीला पाहून असुर मंत्रमुग्ध झाले. आपापसातील भांडण सोडून तिच्याकडेच एकटक पाहू लागले. तिचे अनुपम सौंदर्य पाहून काम मोहित होऊन तिला म्हणाले, अगं सुंदरी, तू कोण आहेस? तू कोठून आलीस हे सुंदरी? तू कोणाची कन्या आहेस? तुला पाहून आम्ही आमचे भान हरपले आहेत. हे मोहिनी, आम्हा सर्वांना हे अमृत हवे आहे. त्यावरून आमच्यात वैर निर्माण झाले आहे. हे सुंदरी, तू आमचे भांडण मिटव. तुझ्याकडे पाहून तू निरपक्षपातीपणे आमच्यात अमृत वाटशील असे वाटते. मोहिनी रूपधारी भगवान श्री विष्णू किंचितसे हसले आणि कडेनेत्र कटाक्ष टाकीत म्हणाले, तुम्ही सगळे महर्षी कश्यपचे पुत्र असूनही माझ्यासारख्या एका अनोळखी स्त्रीवर कसे काय विश्वास ठेवता? तिच्या मोहक वाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला. त्यांनी मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहिनीच्या हातात दिला. मोहिनीने अमृत कलश हातात घेतला आणि म्हणाले, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मग आता मी जे सांगेन ते तुम्हाला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटेन. तिच्यावर मोहित सौंदर्याने अंध झालेल्या दैत्याने तिला लगेचच होकार दिला. त्यानंतर सर्व देव आणि दैत्य स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करून आले. गळ्यात पुष्पमाला आणि दागिने घालून आले. भव्य मंडपामध्ये स्थानापन्न झाले. हातात अमृत कलश घेऊन मुरडत मुरडत पावले टाकत मोहिनी तिथे आली. तिच्या नुपुरांच्या सगळे मंत्रमुग्ध झाले. जन्मताच क्रूर असणाऱ्या दैत्यांना अमृत पाजणे हे सापांना दूध पाजण्यासारखे आहे हे मोहिनी जाणून होती. तिने देव आणि असुरांना वेगवेगळ्या रांगेत बसवले. तिने दोघांना सांगितले की अगोदर अमृत हे देवांना दिले जाईल आणि त्यानंतर दैत्यांना दिले जाईल. हाती अमृत कलश घेऊन
मोहिनीने दैत्यांजवळ जाऊन त्यांना आपल्या कटाक्षाने मोहित केले आणि दुसरीकडे देवांना अमृत देण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्वरभानू नावाच्या दैत्याच्या मनात संशय उत्पन्न झाला. त्याने विचार केला की हे अमृत देवांना देण्यातच संपले तर हे आपल्या दैत्यांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे तो देवाचा वेश घेऊन सूर्य आणि चंद्र बसले होते तिथे त्यांच्यामध्ये जाऊन बसला. मोहिनी अमृत वाटत तिथे आली आणि तिने चुकून स्वरभानूला अमृत दिले. तितक्यात चंद्र आणि सूर्याने तो देव नाही असे मोहिनीला खुणेने सांगितले. तेव्हा भगवंतांनी तत्काळ सुदर्शन चक्र सोडून स्वरभानूचे मस्तक उडवले, पण तोपर्यंत त्याने अमृताचे 2-3 थेंब प्राशन केले होते. अमृताचा स्पर्श झाला असल्याने त्याचे धड आणि शिर वेगळे झाले तरी जिवंत राहिले. त्यांचे राहू आणि केतू नावाने 2 ग्रह तयार झाले. त्याचे डोके राहू नावाचा ग्रह बनले आणि धड केतू ग्रह म्हणून ओळखला जाऊ लागला. ते आकाशमार्गाने जाऊ लागले असता सूर्य व चंद्राला म्हणाले, तुमच्यामुळे आमच्यावर ही वेळ आली. आता अमावस्या आणि पौर्णिमा आली की मी तुम्हाला खाणार, ग्रहण करणार. आतापर्यंत बहुतेक देवांचे अमृत पिऊन झाले होते. भगवंतांनी मोहिनी रूप आवर्ते घेतले आणि तेथून निघून गेले. दैत्यांना तेव्हा लक्षात आले की मोहिनीने त्यांना अमृत दिलेलंच नाही. संतापून दैत्यांनी देवांवर हल्ला चढवला. देव आणि दैत्यात फार मोठे युद्ध पेटले. यावेळी अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवलेल्या देवांनी दैत्यांना हरवले. आता आपण बघणार आहोत राहू आणि केतू यांच्याबद्दल. ज्यावेळी राहू, केतू, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका प्रतलात येतात तेव्हा पृथ्वी किंवा चंद्राची सावली एकमेकांवर पडते. त्यावेळी पौर्णिमा आल्यास चंद्रग्रहण होते आणि अमावस्या आल्यास सूर्यग्रहण होते. अर्थात त्यावेळी राहू आणि केतू चंद्राला किंवा सूर्याला खाऊन टाकतात, म्हणजेच ग्रहण करतात. आणि तेव्हापासून सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे घडायला लागले. तर आपण चंद्रदेव आणि प्रजापती दक्ष यांची हृदयस्पर्शी कथा बघूया. चंद्रग्रहणाच्या काळात चंद्राचं तेज थोड्या वेळासाठी लोप पावतं. त्यावेळी चंद्राच्या जीवनातील एका महत्त्वाच्या प्रसंगाची आठवण होते. एक श्रद्धा अशी आहे की चंद्रग्रहणाच्या वेळी दानव राहू चंद्राला ग्रासू पाहतो, म्हणून या काळात भगवान चंद्र आणि इतर देवतांच्या कथा ऐकल्या जातात, जेणेकरून चांगल्या शक्तींना बळ मिळावं आणि अंधार दूर व्हावा. ही कथा ऐकल्यावर आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येत असते. तर आता कथेला सुरुवात करूया. रात्रीचा निवांत काळ होता. चहूबाजूला गार शांतता पसरली होती. नभोमंडळ असंख्य ताऱ्यांनी झगमगत होते. मंद वारा हलकेच रोहिणीच्या कक्षाचे रेशमी पडदे हलवून जात होता. कक्षात सुगंधी धूप जळत होता आणि फुलांच्या मंद सुवासाने वातावरण मधुर झालं होतं. त्या प्रसन्न प्रकाशात चंद्रदेव रोहिणीच्या कक्षात अलगद प्रवेश करून तिचं अद्वितीय सौंदर्य निहारत उभे होते. रोहिणी आरशासमोर उभी राहून नटत होती. चंद्राच्या शीतल चांदण्यात तिची सोन्यासारखी कांती अधिकच उजळली होती. तिच्या कपाळावरील कुंकवाच्या टिळाने ललाट तेजस्वी दिसत होतं. लांब सडक केसांमध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला होता, ज्याचा मंद सुवास चंद्राला मोहित करत होता. रोहिणी आरशात चंद्राचं प्रतिबिंब पाहून हलकेच लाजून हसली, जणू ती दरवेळी त्याला पहिल्यांदाच पाहत आहे. अशा भावनेने तिच्या मोठ्या डोळ्यात आश्चर्य आणि प्रेम दाटलं. चंद्र त्या प्रेमाच्या वर्षावात पूर्णपणे न्हावून निघाला. चंद्रदेवाने प्रजापती दक्षांच्या 27 कन्यांशी विवाह केला होता. विवाहाच्या वेळी प्रजापती दक्षांनी चंद्रदेवाला सर्व पत्नींवर समान प्रेम करण्याचं वचन घेतलं होतं. या 27 पत्न्यांमुळे आकाशातील 27 नक्षत्रांना चंद्राची सोबत लाभली होती. तथापि त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी अतिशय लाडकी आणि रूपवती असल्याने चंद्राच्या हृदयात तिचं स्थान इतरांपेक्षा खास होतं. रोहिणीनं चंद्राकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आल्हाददायक आनंद फुलला. चंद्र प्रेमभराने म्हणाला, रोहिणी, आज तुला पाहून मला पुन्हा नव्याने प्रेमात पडल्यासारखं वाटत आहे. तुझं सौंदर्य माझं मन पूर्ण भरून टाकतंय. रोहिणीच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं, पण तिला चंद्रदेवाच्या डोळ्यात काही काळजीची सावलीही दिसली. काही क्षण तो गप्प गप्प तिच्याकडे पाहत होता. रोहिणीने हळू आवाजात विचारलं, स्वामी, स्वामी, तुम्ही इतके शांत का आहात? चंद्राने हलकेच तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या नजरेतील कळकळ आता स्पष्ट दिसत होती. तो नरम स्वरात म्हणाला, रोहिणी, मी प्रजापती दक्ष यांना वचन दिलं होतं की आपल्या सगळ्या पत्नींवर समान प्रेम करेन, पण तुझ्या अद्वितीय मोहापुढे, तुझ्या वात्सल्यापुढे माझं हृदय इतरांकडे तितकंसं वळू शकलेलं नाही. मला भीती वाटते जर मी ते वचन पाळू शकलो नाही तर. चंद्राच्या शब्दात अपराधी भाव दाटला होता. रोहिणीने त्याच्या हातावर आपला दुसरा हात ठेवत त्याला आश्वस्त
आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ती प्रेमळ स्वरात म्हणाली, स्वामी, प्रेमात सारासर विचार नसतोच. तुमचं माझ्यावरच प्रेम निरपेक्ष आणि शुद्ध आहे, पण इतर पत्नींचाही मान राखला पाहिजे, नाही का? आपण काहीतरी मार्ग काढू. मला खात्री आहे की त्याही मला समजून घेतील. रोहिणीचं म्हणणं प्रेमळ होतं, पण तिच्या आवाजात एक अपरिमित चिंता स्पष्ट जाणवत होती. त्या रात्री चंद्राने आपल्या 27व्या पत्नी रेवतीच्या महलात जाऊन वेळ घालवण्याचं वचन दिलं होतं, पण रोहिणीच्या मोहक सहवासात वेळ कसा निघून गेला याचं भान चंद्राला राहिलं नाही. रेवतीने यापूर्वीही अनेकदा अशीच निष्फळ वाट पाहिली होती. पुन्हा पुन्हा एकदा ती आशेने दाराकडे टकमक बघत होती. शेवटी निराश झाली. तिच्या हृदयात रागाचा कल्लोळ उसळला. रेवतीचा संताप आता अनावर झाला. तिने तत्काळ इतर पत्नींना भेटून हा अन्याय दूर करण्यासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. मध्यरात्री राजवाड्याच्या बागेत रोहिणी व्यतिरिक्त सर्व पत्नींची एक गुप्त भेट बोलवली गेली. चंद्राच्या शीतल प्रकाशाखाली एका जुन्या वटवृक्षाच्या सावलीत त्या जमल्या. प्रत्येक पत्नीच्या चेहऱ्यावर राग आणि दुःखाचा मिलाप दिसत होता. चंद्राच्या इतर 26 पत्नी रोहिणीबद्दल मनात साचलेली नाराजी व्यक्त करू लागल्या. आम्हाला दिवसा राजवाड्यातल्या ऐश्वर्यात ठेवतो, पण रात्री मात्र नेहमी रोहिणीकडे जातो, एक पत्नी दुखावल्या स्वरात म्हणाली. हो ना, आम्ही सगळ्या त्याची आतुरतेने वाट पाहत राहतो आणि तो फक्त रोहिणीमध्येच मग्न असतो. दुसरीने खंत व्यक्त केली. तो आम्हाला गोड गोड शब्दाने आश्वासन देतो, पण शेवटी मात्र रोहिणीकडेच जातो. तिसऱ्या पत्नीने उद्गार काढले. रेवतीच्या आवाजाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. ती ठामपणे म्हणाली, आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात. आता आपण शांत बसणार नाही. चला, आपण आपल्या पिता प्रजापती दक्ष यांच्याकडेच न्याय मागूया. तिच्या बोलण्यात अन्यायाविरुद्धचा दगदगता रोष होता. सगळ्या जणींनी तिच्या या प्रस्तावाला लगेच संमती दर्शवली. पहाट होता सगळ्या पत्नींचा समुदाय प्रजापती दक्षांच्या महलात पोहोचला. प्रजापती दक्ष ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि प्रतापी सम्राट होते, मात्र त्यांचा स्वभाव अत्यंत उग्र आणि उद्रेक करू शकणारा होता. आपल्या प्रिय लेकींची व्यथा ऐकताच दक्षांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि चेहरा संतापाने लाल झाला. रेवती पुढे येऊन अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पित्याला विणवू लागले. पिताश्री, आमचे पतिदेव चंद्र आम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ते सारखे रोहिणीकडेच असतात. आम्ही उरलेल्या कन्या दिवसेंदिवस त्यांच्या प्रेमाला पारख्या होत चाललो आहोत. दुसरी एक पत्नी भरल्या आवाजात म्हणाली, हो पिताजी, आम्ही सर्वजणी अतिशय दुःखी आहोत. आम्हाला आमच्या पतीचा सहवासच मिळत नाही. आमच्यावर त्यांचं प्रेम उरलं नसेल तर आम्ही कसं जगायचं? आपल्या सर्व मुलींचे रडगाणं ऐकून दक्ष प्रचंड संतापले. ते गरजले, चंद्र कुठे आहे? आता त्याला इथे ताबडतोब हजर करा. दक्षांच्या आज्ञेवरून सेवकांनी तात्काळ चंद्रदेवाला राजसभेत हजर केलं. घाबरलेला चंद्रदेव आपल्या रागारक्त श्वास घेत असलेल्या सासऱ्याला पाहून मान खाली घालून उभा राहिला. प्रजापती दक्षांच्या प्रखर नजरेचा सामना करताना त्याच्या कपाळावर घाम तुरळक दिसत होता. दक्ष कठोर आवाजात बोलले, चंद्रदेवा, हे मी काय ऐकतोय? तू मला दिलेलं वचन मोडलंस. तू माझ्या सर्व लेकींसोबत समान वागणूक ठेवणार होतास, मग हा पक्षपात का? काय? चंद्राने हात जोडले आणि नरम सुरात म्हणाला, प्रजापती, मी प्रत्येक पत्नीच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. त्यांच्या प्रत्येकासाठी स्वतंत्र भव्य महाल, समान सेवक, चाकर आणि सारखे ऐश्वर्य मी पुरवलं. मी त्यांचा यथाशक्ती मानपानही राखतो. दक्षाने रोखून प्रश्न केला, पण वेळ प्रत्येकीसोबत समान वेळ घालवतोस का तू, की सतत रोहिणीकडेच असतो? असं म्हणतात ते खरं आहे का? हे शब्द ऐकून चंद्र निरुत्तर झाला. काही क्षण त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं. अखेर त्यांनी सत्य कबूल केलं. महाराज, मला मान्य आहे, रोहिणी मला सर्वात अधिक प्रिय आहे. इतरांवरही मी प्रेम करतो, पण होय, रोहिणीवर माझा जीव जास्त आहे. प्रेम हा तसा भाव आहे की तो सारख्या प्रमाणात वाटता येत नाही. या बाबतीत माझी चूक झाली, तरीही आपण सांगाल ते करायला मी तयार आहे. फक्त सगळ्यांचं मन सांभाळण्यासाठी मला एक संधी द्या. चंद्राचा आवाज कातर झाला होता. चंद्राचं उत्तर ऐकून दक्षांचा क्रोध अधिकच भडकला. जावयाचं हे उत्तर त्यांना अजिबात मान्य नव्हतं. ते संतापाने थरथरत ओरडले, दृष्ट आहेस तू. माझ्या मुलींना दुःखी करून सुखाने राहशील असा विचार करण्याची तुझी हिंमतच कशी झाली? हे बोलताच प्रजापती दक्षांच्या मुखातून शापाचे शब्द सुटले. जा चंद्रा, तुला माझा शाप. दर दिवशी तुझं तेज क्षीण होत जावं आणि शेवटी तू पूर्णतः नाहीसा होशील. त्या क्षणी सभोवतालचा उजेड क्षणभर लोप पावल्यासारखा वाटला. जणू साऱ्या सृष्टीने श्वास रोखला होता. क्षणभर राज्यसभेत मृत शांतता पसरली. दक्षांच्या तोंडून निघालेला शाप ऐकून चंद्रदेव थरथर कापू लागला. त्याचा चेहरा पण पांढरा पडला आणि शरीरातील प्रकाशाची ज्योत मंदावू लागली. हा अनर्थ पाहता सगळ्या पत्नींच्या चेहऱ्यावर भयाचे काळे ढग दाटून आले. रेवतीला आपल्या कृत्याचे भीषण परिणाम उमगले. ती तत्क्षणी पित्याच्या पायावर कोसळली
आणि म्हणाले, क्षमा करा पिताश्री, आम्ही फक्त आमच्या पतीचं प्रेम परत मिळावं म्हणून आपल्याकडे आलो होतो. असा भयंकर शाप देऊ नका. ते पूर्णपणे नाहीसे झाले तर आमचे सर्वस्वच हरपेल. इतर सर्व कन्या देखील शोकाकुल झाल्या. एकमेकींच्या पाठोपाठ त्यांनीही पित्यांच्या चरणावर पडून म्हणाल्या, बाबा आपला शाप मागे घ्या. चंद्रदेव नाहीसे झाले तर आम्हीही जगू शकणार नाही. दक्षांचा श्वास जोराने चालू लागला. त्यांच्या रागाची धग आता उतरू लागली होती आणि आपल्यास तोंडून निघालेले शब्द ऐकून त्यांनाही भीती वाटली. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाची छटा दाटली. ते दुःखी स्वरात म्हणाले, मला माफ करा माझ्या लेकांनो. रागाच्या भरात मी आता कठोर पाऊल उचललं, पण एकदा उच्चारलेला शाप माझ्या हातूनही मागे घेता येणार नाही. दक्ष काही काळ सुन्न उभे राहिले. थोड्या वेळाने त्यांनी भरकन शांत आवाजात सुचवलं, कदाचित महादेव शंकरच काही मार्ग काढू शकतील. त्यांच्या शरण जाण्यातच आता तुमचं कल्याण आहे. दुःखात बुडालेल्या चंद्रदेवाला आता पुढचा मार्ग सुचेना असा झाला होता. त्याने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी शेवटच्या आशेने आकाशाकडे पाहिलं. पत्नीकड हतबल होऊन एकमेकींना बिलगून रडत होत्या. थोड्या वेळाने चंद्रदेव आपल्या निवासस्थानी परतले. आता त्यांच्या चंद्रकलेचा प्रकाश फारच कमी झाला होता. रोहिणी धावत येताच पतीचा विवर्ण रूप बघून स्तब्ध झाले. तिचा तेजस्वी पती असा निराश आणि मलूल झालेला तिने कधी पाहिलाच नव्हता. रोहिणीच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती कापऱ्या आवाजात म्हणाली, स्वामी हे काय होत आहे? आपलं तेज असं का फिकं पडत चाललंय? मला सगळं कळलं आहे. हा शाप तुमच्यामुळे नव्हे, माझ्यामुळे चाला आहे. मीच तुमचं लक्ष स्वतःकडे खेचून इतर पत्नींकडचे मन हटवलं. माझ्यामुळे तुम्हाला हे भोगावं लागत आहे. ती हुंदके देऊ लागली. चंद्रदेवाने थरथरत्या हाताने रोहिणीचे अश्रू पुसले. तो हलकेच म्हणाला, रोहिणी असं म्हणू नकोस. तुझा काहीही दोष नाही. माझं प्रेम मी समतोल राखू शकलो नाही. पण आता वेळ कमी आहे. माझं तेज रोज थोडं थोडं क्षीण होत जाईल. मला महादेवांच्या चरणी जाऊन शरणागती पत्करावी लागेल. रोहिणी डोळे पुसत निर्धाराने चंद्राचा हात धरला आणि ती म्हणाली, मीही येते तुमच्यासोबत. आपण दोघे मिळून महादेवांची आराधना करू. मी तुम्हाला एकटं जाऊ देणार नाही. तिच्या स्वरात अडळ निश्चय होता. चंद्राने मंद हसत तिच्याकडे पाहिलं आणि हलगत मान हलवली. तो हळुवारपणे म्हणाला, प्रिय रोहिणी, तुझी साथ मला अमूल्य आहे, पण ही तपश्चर्या मला एकट्यालाच करावी लागेल. ही माझ्या श्रद्धेची आणि प्रायचित्ताची परीक्षा आहे. तू इथे राहून माझी वाट पहा. मला विश्वास आहे मी परत येईल. रोहिणीची अवस्था त्या क्षणी अमावस्येच्या चंद्रासारखी झाली होती. दुःखानं तिचं रूप काळवंडलं. ती रडवलेल्या आवाजात म्हणाली, स्वामी लवकर परत या. मी दररोज देवाजवळ प्रार्थना करेन. चंद्रदेव काही न बोलता अलगद रोहिणीचा हात आपल्या कपाळाला लावले. निरूपाचा एक अश्रू रोहिणीच्या हातावर टपटपला. क्षणभर दोघेही निशब्द उभे राहिले. शेवटी चंद्रदेवाने स्वतःला सावरलं. प्रिय पत्नीला अंतिम आलिंगन दिलं आणि महादेवाच्या कृपेची आशा मनात ठेवून तपासाठी निघून गेले. चंद्रदेव आपल्या रथातून थेट पृथ्वीवरील प्रभास तीर्थक्षेत्री पोहोचले. एका पवित्र जागी शिवलिंगाची स्थापना करून त्यांनी भगवान शंकराच्या नामस्मरणासह कठोर तप सुरू केलं. त्या काळात चंद्रदेवाने अन्नपाणी त्यागलं आणि दिवस रात्र ध्यानस्थच राहिले. उन्हाचा तडाखा व रात्रीची गारठवणारी हवा त्यांची तळमळ किंचितही ढळली नाही. दिवसेंदिवस त्यांचे तेज कमी होत होतं, तरीही मनोमन ते अखंड ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा जप करत होते. भूतलावरील पक्षी प्राणीही चंद्राच्या हळूहळू लय पावत चाललेल्या प्रकाशाने व्याकुळ झाले होते. देवराज इंद्रही आकाशातून चिंतेने खाली पाहत होता. अखेरीस चंद्रदेवाच्या शेवटच्या श्वासाची वेळ आली. त्यांचं रूप आता केवळ एक क्षीणकणासारखं उरलं होतं. प्रदोष काळ होता. अचानक त्या तपोभूमीवर एक दिव्य तेज प्रकट झालं. भगवान शंकर स्वतः प्रकट झाले. नीलकंठ महादेवांच्या जटामध्ये असंख्य तारकांचा समूह लुकलुकत होता. कपाळावर तिसऱ्या नेत्राची तेजस्वी रेखा होती. गळ्यात नागांचा हार आणि अंगभर पवित्र भस्माचा लेप. त्यांच्या मुखावर करुणा आणि प्रसन्नतेचा मिश्र भाव होता. तपोनिष्ठ अवस्थेत लीन असलेल्या चंद्रदेवाने डोळे उघडले. समोर त्रिनेत्रधारी महादेव उभे असलेले पाहताच चंद्राच्या डोळ्यातच कृतज्ञतेचे अश्रू तरळले. ते थरथरत भगवान शिवांच्या चरणी कोसळले. भगवंता माझे रक्षण करा. ते व्याकुळ होत अरवत होते. भोलेनाथ पुढे सरसावले आणि प्रेमाने चंद्राला उचलून उभं केलं. उठवताच महादेवाने आपुलकीच्या स्वरात सांगितलं, तुझी तपश्चर्या मी पाहिली आहे. सांग तुला काय हवं आहे.
चंद्रदेव दोन्ही हात जोडून कातर स्वरात म्हणाले, प्रभू प्रजापती दक्षांच्या शापामुळे मी दिवसेंदिवस क्षीण होत चाललो आहे. आणखी थोड्या वेळात मी पूर्णतः नाहीसा होईन. कृपा करून माझ्यावर दया करा. हा शाप दूर करण्याची कृपा करा. महादेव गंभीर स्वरात म्हणाले, वत्सा, उच्चारलेला शाप पूर्णतः टाळणे माझ्याही हातात नाही. तो तुझ्या कर्मफळाचा भाग आहे. मात्र तुझ्यासाठी एक उपाय करू शकतो. चंद्रदेव आशेने महादेवांकडे पाहू लागले. शिवाने सौम्य स्मित केले आणि आशीर्वाद देत पुढे म्हणाले, चंद्रदेवा, तुझं अस्तित्व पूर्णपणे लयात जाणार नाही. तुझ्या या क्षयी शापाचा परिणाम असा करेन की तू दररोज थोडा थोडा क्षीण होत जाशील, पण पूर्णतः मावळल्यानंतर पुन्हा दररोज थोडा थोडा तेजाने वाढत जाशील. एका पंधरवाड्यानंतर तू पुन्हा अदृश्य होशील आणि पुढच्या पंधरवाड्याच्या शेवटी पूर्ण काळा होऊन तळपू लागशील. चंद्रदेव स्तब्ध झाले. ते हळव्या आवाजात म्हणाले, प्रभू, आपण माझा मृत्यू टाळात याबद्दल मी अनंत काळ आपल्या ऋणी राहीन. तरीही माझं संपूर्ण तेज कायमच गमावलं जाणार याची खंत राहील. महादेवाने शांत हास्य केलं. त्यांनी चंद्रदेवालाच अलगद उचललं आणि आपल्या जटामध्ये स्थान देत मस्तकावर धारण केलं. एकचंद्रा शिवकृपामय स्वरात म्हणाले, जगात देव असो वा मानव, कोणाला चिरंतन पूर्णत्व प्राप्त होत नाही. कमी अधिक होणं हाच प्रकृतीचा नियम आहे. तुझ्या या वर्धमान आणि क्षीण होत जाणाऱ्या कलामधून मानवजात एक मोठा बोध घेईल. कितीही काळोख रात्र आली तरी पुन्हा पौर्णिमेचा उजेड फुलतोच. तुझ्या परिवर्तनातून हे सत्य प्रकट होईल. आता तू माझ्या मस्तकावर चंद्रकोर म्हणून सदैव विराजमान राहशील. चंद्रदेव आनंदाश्रूने महादेवांच्या चरणावर लोटांगण घालून नतमस्तक झाले. हे महेश्वर, तुमची अपरंपार कृपा, तुम्ही मला पुन्हा जीवनदान दिलं. ते भरून आलेल्या स्वरात म्हणाले. भगवान शंकराने त्यांना उठून उभं केलं आणि आशीर्वाद दिला. पाहता पाहता चंद्रदेवाच्या देहात नवचैतन्याची लहर बसरली. शिवाच्या कृपेने त्यांचं क्षीण झालेलं रूप हळूहळू पूर्ण तेजाने उजळू लागलं. चंद्रदेव महादेवांचे शतशः आभार मानत आकाशातील आपल्या स्थानावर परतले. काही दिवसांनी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पुन्हा पूर्ण काळा झाला. तेव्हा सगळ्या पत्नी ज्या चेहऱ्यावर आनंद फुलला, रोहिणीने आनंदाश्रू ढाळत पतीचं उत्साहानं स्वागत केलं. इतर पत्नींच्याही मनातील कटुता नाहीशी झाली. चंद्रदेवाने आता आपल्या सर्व पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करण्याचा निश्चय केला. तो ठरल्याक्रमाने प्रत्येक रात्री एका पत्नीसोबत आकाशात फिरू लागला. त्यामुळे 27 रात्रींमध्ये तो सर्वांचा सहवास क्रमाने करू लागला. या रीतीने त्याने सगळ्यांच्या मनातील दुःख दूर केले. दक्षांनाही आपल्या उग्र स्वभावाची जाणीव झाली. त्यांनी आपल्या चुकीच्या कृत्याचे प्रायचित्त म्हणून भगवान शंकरांची पूजा केली आणि चंद्राबद्दलचा मतभेद दूर केला. तेव्हापासून चंद्र आपल्या कलांसहित वाढत आणि घटत राहतो. प्रत्येक अमावस्येला तो पूर्णतः लोप पावतो आणि प्रत्येक पौर्णिमेला पुन्हा पूर्ण तेजाने तळपतो. भगवान शंकराच्या जटांवर विराजमान असलेल्या चंद्रदेवाच्या या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की संकट कितीही भीषण असो, प्रेम, पश्चाताप आणि परमेश्वराची कृपा यांच्या बळावर त्यावर मात करता येते. चंद्रग्रहणाच्या दिवशी ही कथा श्रवण केल्याने मनातील अंधार दूर होऊन श्रद्धेचा उजेड पसरतो. हिंदू धर्मात चंद्राला देव आणि ग्रह म्हणून पूजले जाते. चंद्राचा जन्म आणि चरित्राशी संबंधित अनेक कथा पुराणात आहेत, ज्यामध्ये कल्पभेदानुसार चंद्राला समुद्र तर कुठे अत्रिपुत्र असे वर्णन केले आहे, ज्यांच्याशी प्रजापती दक्षने आपल्या 27 मुलींचा विवाह केला. या संदर्भात पद्म आणि मत्स्य पुराणातील कथेतही चंद्राच्या गर्भात 300 वर्ष राहिल्याची कथा आहे. पुराणानुसार पूर्वी ब्रह्मदेवाने आपला मानसपुत्र अत्रि याला विश्वाची निर्मिती करण्याची आज्ञा दिली होती. यावर महर्षीने कठोर तपश्चर्या केली. त्याच्या प्रभावामुळे परमात्मा ब्रह्मा महर्षींच्या मनात आणि डोळ्यात स्थित झाला. त्यावेळी माता पार्वतींसोबत भगवान शिवानेही अत्रीचे मन आणि डोळे आपले अधियम केले होते, ज्याला पाहून चंद्र शिवाचा ललाट चंद्र म्हणून प्रकट झाला. त्यावेळी महर्षी अत्रींचा डोळ्यातील पाणी असलेला प्रकाश खाली सरकू लागला. त्यामुळे संपूर्ण जग प्रकाशाने भरून गेले. दिशाने ते वैभव स्त्रीच्या रूपाने गर्भात घेतले. त्यानंतर तो 300 वर्ष त्याच्या गर्भातच राहिला. दिशाला जेव्हा ते सहन होत नव्हते तेव्हा तिने त्याचा त्याग केला. त्यानंतर भगवान ब्रह्मदेवाने तो गर्भ उचलून त्याला तरुण केले. ते त्याला त्यांच्या जगात घेऊन गेले. त्या माणसाला पाहून ब्रह्मर्षींनी त्याला आपला स्वामी बनवण्याची चर्चा केली. यानंतर देव, गंधर्व आणि वैद्य यांनी ब्रह्मलोकातील सोमदैवत नावाच्या वैदिक मंत्रांनी चंद्राची पूजा केली. त्यामुळे चंद्राची चमक आणखी वाढली. मग त्या जलद गटातून दैवी औषधे पृथ्वीवर प्रकट झाली. तेव्हापासून चंद्राला
औषधीश देखील म्हटलं जातं. यानंतर दक्ष प्रजापतीने आपल्या 27 मुले चंद्राला पत्नी म्हणून दिल्या. चंद्राने 10 लाख वर्षे भगवान विष्णूंची तपश्चर्या केली. त्याच्यावर प्रभावित होऊन देवाने त्याला इंद्रलोकात विजयी होण्यासह अनेक वरदान दिले. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.